नमस्कार मैत्रिणींनी, मी माझीच सावली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. शंभू महादेव तुमच्या अशीच कृपा करू द्यात आणि माझ्याशी कनेक्ट करू द्यात. मैत्रिणींनो, मला माझा फर्स्ट व्लॉग बघून एका ताईने मला कमेंट केली की माझंही हे पहिलंच म्हणजे मी पण खूप प्रयत्न केले चॅनल चालू करायला वगैरे प्रयत्न करते, पण मला एका महिलेने अशी कमेंट केली की तुझे दात पुढे आहेत, तुला कोण सबस्क्राईब करेल, तुला कोण फॉलो करेल. मैत्रिणींनो, हेच सांगणं आहे की प्रत्येक यूट्यूबर आपली स्वतःचं काहीतरी टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करत असते. मग तो गरीब घरातला असू दे किंवा मोठ्या घरातला असू दे किंवा मध्यम घरातला असू दे, त्याच्यात जी कला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. इतर यूट्यूबरांचे व्हिडिओ वगैरे बघून आपणही असंच करावं, आपणही या माध्यमातून थोडाफार पैसा कमवावा या प्रयत्नांनी ती महिला काम करत असणार आहे यूट्यूबवर. तिचे व्हिडिओ तुम्हाला नाही आवडले तर तुम्ही म्हणजे तुम्ही बघू नका, बाहेर पडा तिथून, पण एखाद्याला डिमोटिवेट करू नका. का तर ती खूप आशेनं व्हिडिओ बनवत असणार आहे की माझं चॅनल कोणतं बघल, कोणतं माझे व्हिडिओ बघतील. पण तुम्ही अशी कमेंट केल्यानंतर त्या ताई अक्षरशः मला म्हणल्या की तुझे दात पुढे आहेत आणि तो कोण तुला फॉलो करेल. मला जे कमेंट आली ती मला कमेंट वाचून म्हणजे त्यांना काय झालं असेल तुम्ही विचार करू शकताय काय सांगा. त्यांच्या मनाला किती गोष्ट लागली. त्या म्हटल्या मला मूडच नाही, माझा मूडच गेला ते बघून म्हणजे वाचून कमेंट. मैत्रिणींनो, एखाद्याच्या मनावर परिणाम होतो अशा गोष्टी. तुम्ही ज्यावेळी बोलता, मी म्हणते तुम्हाला एखाद्याला सपोर्ट करता येत नाही ना, तर त्याला डिमोटिवेटही करू नका तुम्ही. तो त्याच्या मार्गाने चालला आहे, तो आज ना उद्या प्रगती करेल. पण तुमचं काय, तुम्ही घर बसल्या स्क्रोलिंग करताय, व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओ बघून तुम्ही त्याला एक निगेटिव्ह कमेंट करून जाते जी त्याला कुठंतरी मनाला लागेल की ती ह्या क्षेत्रातून तो मागं येईल. तर मैत्रिणींनो, अशा कमेंट करत जाऊ नका, एखाद्याला डिमोटिवेट करू नका. एखादा काहीतरी करत असेल तर त्याच्या प्रयत्नांना यश येऊ दे, एवढंच फक्त मनातल्या मनात म्हणा आणि पुढे चला. तुमचंही चांगलं होईल, त्याही व्यक्तीचं चांगलं होईल. आणि राहता राहिला प्रश्न, एक अशा मुद्द्यावर आज बोलायचं होतं की एखाद्याला तुम्ही फार जीव लावताय, त्याच्याशी खूप कनेक्ट होत आहे आणि ती समोरची व्यक्ती तसा रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला, तर तुम्हाला कुठंतरी ते वाईट वाटतं की बाबा आपण ह्याला इतका जीव लावतो, आपण सतत कॉल करत असतो, मेसेजेस करत असतो ते. आणि एक जण कसं करतात बघा, आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला सारखं कॉल करतो तर लवकर उचलत नाही. रिंग अशा 4-5 रिंग झाल्यानंतर मग उचलतात, एक तर उचलतच नाही. कधी त्यांना वेळ मिळेल त्यावेळी ती बघतील मिस कॉल पडला आहे तर ती आपल्याला रिटर्न कॉल करतात. तर इथं मग आपण कसं वागायला पाहिजे त्या व्यक्तीसोबत. आणि आपलं मन काय म्हणते, नाही असेल कामात, असेल कशात तरी म्हणूनच उचलला नसेल, आपण समजून घेतो. पण त्याच जागी हीच गोष्ट आपण केली तर मात्र त्या व्यक्तीला राग येतो. माझा फोन उचलला नाही, माझ्यावर कॉल केला तर लगेच उचलत नाही, असं होऊन जातं. पण मैत्रिणींनो, कसं झालं आहे माहिती आहे, आता आपण ज्याच्या मागं लागतो ती व्यक्ती दुसऱ्याच्याच मागं असते. ठीक आहे, मी असं टिपिकली कुठल्या पुरुषाबद्दल किंवा लेडीजबद्दल बोलत नाही. आपलं कोणतंही नातं असू दे, मैत्रिणींचं नातं असू दे, मित्राचं असू दे, इवन आपल्या घरातले रिलेशन्स असू द्या. तुम्ही बघा, कधीही आपण एखाद्या व्यक्तीला अगदी त्याच्या एका हाकेला आपण उभा असतो, पण ती व्यक्ती तेवढ्याच त्याच गोष्टीची जाणीव ठेवून आपल्यासाठी उभी राहते का, हेही बघत जावा तुम्ही. कारण कसं होतं आहे, आपणच सगळं करणे त्या नात्यात त्याला काही अर्थ नाही. समोरच्यानेही आपल्याला तितकंच करायला पाहिजे. तुम्हाला ही माझी गोष्ट पटते ना. म्हणजे माझ्यासोबत हा इन्सिडेंट झाला आहे, होतो आहे. माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी माझ्याशी असं वागणं ठेवलं आहे. त्यामुळे आता मी मैत्री करणंच सोडून दिलं या, जेवढ्याच तेवढं. माझा हा शिलाईचा व्यवसाय आहे, त्यासाठी लेडीज माझ्याकडे भरपूर येतात शिवणकामासाठी. तेवढ्या व्यवसायापुरता मी संपर्क ठेवलेला आहे प्रत्येक स्त्रीशी. कारण कसं होतं, आपण गुंतून जातो, आपण इतकं गुंतून जातो. आणि मला एक सवय कशी आहे की मैत्री केली की ती अशी निभवायची की अगदी वेळसुद्धा स्वतःची बघायची नाही, की आपल्याला किती कामं आहेत किंवा आपली मुलं यायची आहेत, नवरा यायचे, त्यांना काय तर खायप्याय करायचं आहे, हेच न बघता फोन आल्या लगेच जाऊन येतो म्हणून मिस्टरांना सांगणार, पळत जायचं. पण माझ्या वेळेला कधी कोणी येत नाही, आलं नाही आहे. आणि आत्ता ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवत आहेत. मी जसं जसं बघते एकेकासनी, तर मी पूर्ण त्यांच्या प्रसंगात त्यांची कोणी नसताना मी साथ दिलेली आहे.
पण आज त्यांची माणसं जवळ आल्यावर आज मी कुठंतरी त्या व्यक्तीपासून ती व्यक्ती माझ्यापासून जरा लांब जाते, असं पण होतं आहे. मग त्यासाठी आपण काय करावं, की म्हणजे आपण भरपूर जरी म्हटलं, ठरवलं, नाही आपण जेवढ्याच तेवढं वागावं, जेवढ्याच तेवढं राहावं, पण तसं होत नाही आपल्याकडं कधीही. तुम्ही बघा, पण आता जरा स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे. आपला वेळ आपल्या कामात आणि आपल्यासाठी खर्च करायला पाहिजे. त्यामुळं मैत्रिणींनो, इतर कुणावरही आपला वेळ खर्च करताना 10 वेळा विचार करा, की आपण केलेल्याची जाण त्या समोरच्या व्यक्तीला आहे का? आपण कितपत त्या व्यक्तीसाठी करायला पाहिजे, याचंही तुम्ही म्हणजे या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे आपण, की आपण काय करतोय, कुणासाठी करतोय आणि ती व्यक्ती आपल्यासाठी कितीपर्यंत करेल आणि कुठंपर्यंत आपल्याला साथ देईल, की म्हणजे आपला फायदा होईपर्यंत आपल्यासोबत राहील आणि त्यानंतर आपला फोन आला काय, नाही आला काय, किंवा ही व्यक्ती आपल्यासाठी आली काय नाही आली काय फरक पडणार नाही, अशीही वागणारी माणसं आहेत. त्यामुळं स्वतःचा वेळ स्वतःसाठी खर्च करा आणि स्वतःला काहीतरी इतकं मजबूत आणि इतकं ठोस बनवा, की ज्याला कोणाची गरज नाही. कोण असलं तरी फरक पडत नाही, नसलं तरी फरक पडत नाही. हे स्वतःत रुजवणं आणि तसं वागणं खूप कठीण आहे मैत्रिणींनो, पण काळाची गरज आहे आता. कारण की फायदा घेणाऱ्या भरपूर झाल्यात मैत्रिणी. फायदा घेऊन आपल्यालाच चांगलं, आपलंच खाऊन आपल्यालाच नावं ठेवणाऱ्या भरपूर आहेत. त्यामुळे मैत्रिणी करताना ही आशा करा, की ज्या तुम्ही केलेल्याची जाण ठेवून आणि तुम्हीही त्यांची जाण ठेवा, त्यांनी जर तुमच्यासाठी काही केलं असेल तर त्याची जाण ठेवणाऱ्याच ठेवा जवळ. अशा मैत्रिणी ठेवू नका, की ज्या फक्त खाण्यापुरत्या गोड असतात किंवा काम करून घेण्यापुरत्या आणि इतर मैत्रिणीजवळ जाऊन आपलीच उणीधुणी काढणाऱ्या, आपल्या घराबद्दल बोलणाऱ्या, आपल्या फॅमिलीबद्दल वाईट साईड बोलणाऱ्या, आपल्याबद्दलच वाईट साईड बोलणाऱ्या, ह्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा मैत्रिणींनो. माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे. आणि कोणालाही वाईट कमेंट करू नका. व्हिडिओ आवडला नाही आवडला तर तिथून बाहेर पडा, पण एखाद्याला डिमोटिवेट करू नका. अशाच एका विषयावर आपण बोलूया मैत्रिणींनो नेक्स्ट भागात. व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला परत मिळतील. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. थँक्यू. बाय.